श्री स्वामी समर्थ. आज मोहिनी एकादशी. बघा, आपल्या वर्षातल्या 24 एकादशी असतात, त्यापैकी आषाढी आणि कार्तिकी हे एकादशी महत्वाचे असतात. म्हणजे सगळ्यांनाच महत्व आहे, पण या दोन एकादशी मोठ्या असतात. तर बघा, आज मोहिनी एकादशी. आता मोहिनी एकादशीची कथा तुम्हाला मी थोडक्यात सांगते. सगळ्यांनाच माहित आहे, तरी पण सांगते. तर बघा, समुद्र मंथन जेव्हा चालू होतं, तेव्हा समुद्रातून अमृत निघालं. तर हे अमृत दैत्यांनी त्यांच्याकडे घेतलं. त्यावेळेस भगवान विष्णूंनी आपला मोहिनी अवतार म्हणजे धारण केला. आणि मोहिनी अवतार धारण केल्यावर ते एवढे सुंदर होते ना, तर सगळे दैत्य आणि देव त्यांच्याकडे बघतच राहिले. म्हणजे त्यांचं मोहिनी रूप एवढं सगळ्यांना मोहून टाकणार होतं. तर मग काय केलं, म्हणजे भगवान विष्णूंनी काय केलं, मग तो जो अमृत कलश होता ना दैत्यांकडे, तो आपल्याकडे घेतला. आणि दैत्यांना सांगितलं की याच्यावरच जे पाणी पाणी आहे ना, म्हणजे त्या अमृतावरचं, ते मी देवांना देतो. आणि जे तुम्हाला घट्ट राहील ना खाली, म्हणजे जे मेन अमृत राहील खाली घट्ट, ते तुम्हाला देतो, असं बोलून मग ते दैत्यांनी मोहिनी भगवानांचं ऐकलं. आणि तो अमृत कलश होता तो त्यांच्याकडे देऊन टाकला. तर मग भगवान विष्णू सगळ्या देवांना अमृत वाटत होते. त्यावेळेस काय झालं की त्यांच्यामध्ये राहू हा येऊन बसला. ते नंतर जेव्हा राहूला अमृत अमृत द्यायला लागले, तेव्हा राहूच्या फक्त गळ्यापर्यंत गेले ते अमृत. आणि म्हणजे देवाच्या लक्षात आलं की हा राहू बसलेला इथं. तर मग देवानी काय केलं, आपल्या सुदर्शन चक्राने त्याचं मुंडकं उडवलं. मग ते अमृत फक्त त्याचं मुंडकं वेगळं झालं आणि धड वेगळं झालं. असं ते त्यावेळेची ही कथा आहे. तर बघा, मोहिनी भगवान एवढे सुंदर होते की त्यांचं रूपच एवढं छान होतं. आणि सगळे त्यांच्यावर मोहित झाले होते. मग ते शेवटी म्हणजे देवानी त्यांना अमृत नाही तेव्हा मिळवून दिलं, ते सगळं देवांनाच वाटून दिलं. तर अशी ही कथा आहे बघा मोहिनी अवतारामागची. तर आता आपण या एकादशीला काय करायचंय, चला तर आज आपण या व्हिडिओमध्ये तेच बघूया. सर्वांना श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तर बघा, हा व्हिडिओ तुम्हाला येईपर्यंत कदाचित एकादशी संपलेली असेल. पण ही एकादशी जरी झाली तरी पुढच्या एकादशीला तुम्ही अशी सेवा करू शकता. कारण आज हा व्हिडिओ थोडा लेट बनवते मी, वेळ नाही भेटला मला. तर बघा, तर एकादशी म्हणजे काय, तर एकादशी म्हणजे उपवास करणे, अन्नाचा करणे, किंवा मग तुम्हाला जसं जमेल तसं. काहींना शारीरिक दृष्ट्या जे कमजोर असतात त्यांना उपवास करायला नाही जमत, तर ते म्हणजे जेवण करू शकतात. पण आजच्या दिवशी म्हणतात बघा, कांदा लसूण वगैरे खायचं नसतं, भात खायचा नसतो, भात खाल्ल्याने दोष लागतात. तर एवढं तुम्ही नक्कीच टाळू शकता. तर जे उपवास करतात त्यांनी फक्त उपवास करून म्हणजे काही होत नाही, किंवा मग देव प्रसन्न होत नाही. तर आपण काय करायचंय, आपल्यामधले जे षडरूप आहेत, काम, क्रोध, मद, मोह, मत्सर, ईर्ष्या, लोभ, हे षडरूप कसे कमी होईल याचं आपण बघायचंय. बघा, तुम्ही उपवास करा नका करू, पण हे षडरूप सगळ्यांमध्येच असतात. तर ते आपण कसे कमी करता येतील, याच्यापासून कसं आपल्याला दूर राहता येईल, हे आपण बघायचंय. उपवास असला तर आपण घरात शांतता ठेवायची, संयम ठेवायचा आहे. जास्त रागराग नाही करायचा, चिडचिड नाही करायची. आता एकादशीच्या दिवशी आपण काय करायचंय, तर सकाळी लवकर उठून सूर्याला अर्घ्य द्यायचंय, तुळशीची पूजा करायची आहे. या दिवशी, एकादशीच्या दिवशी तुळस तोडायची नसते बघा. एकादशी द्वादशीला तुळस तोडू नयेत, रविवारची तुळस तोडू नयेत. आपल्याला जर लागलीच इतर दिवशी, तर स्त्रियांनी तुळस तोडू नये असं म्हणतात बघा. तर आपण आपल्या घरामध्ये जे जेंट्स लोक असतात, म्हणजे पुरुष मंडळी, किंवा मग आपला मुलगा वगैरे असेल त्याच्याकडून तोडून घ्यायची. आणि तोडताना ओम विष्णवे नमः, ओम विष्णवे नमः असा मंत्र बोलायचा असतो. इतर दिवशी फक्त म्हणजे पुरुषांनी पण आणि स्त्रियांनी पण. स्त्रियांनी तर तोडूच नये, पण पुरुषांना जरी तोडायची ठरली तर एकादशी, द्वादशी, रविवार अशा दिवशी तुळशीला हात नसतो लावायचा, कारण ती एक देवी आहे. तर विष्णू भगवानांना तुळस ही खूप प्रिय आहे बघा. त्यामुळे आपण तुळशीला एवढं महत्व देतो. तर बघा, मग नंतर सकाळी काय करायचं, तुळशीची वगैरे पूजा झाल्यावर आपण आपल्या देवाऱ्यातल्या देवांची पूजा करून घ्यायची. भगवान विष्णूंचा जर आपल्याकडं मूर्ती असेल, त्याला अभिषेक करायचा आहे. मूर्तीला श्रीसुक्त, पुरुषसुक्ताने अभिषेक करायचा, त्यांना नैवेद्य दाखवायचा आहे. आणि या दिवशी आपण कोणत्या सेवा करू शकतो, तर या दिवशी आपण जे छोटं भागवत आहे आपल्याकडं, संक्षिप्त भागवताचं पारायण करू शकतो. जे पितृदोषावर खूप म्हणजे रामबाण उपाय आहे. तुम्हाला महिन्यातल्या 2 एकादशी असतात बघा. तर दोन्ही एकादशीला जर तुम्ही हे पारायण केलं ना, ज्यांना नारायण नागबली करणे शक्य नाही, त्यांनी ज्या वर्षातल्या जेवढ्या एकादशी असतात त्याला हे पारायण करायचं असतं. त्याने आपला पितृदोष कमी होत असतो. सकाळचा आपण पंचमहायज्ञ करायचा असतो. मुंग्यांना साखर द्यायची, थोडं आपल्या एका कागदावर एक एक टिपका
तूप टाकायचं, ते अग्नी पेटवायचं, म्हणजे ते अग्नीला द्यायचं. कावळ्याला घास द्यायचा, गायला अन्न द्यायचं. जे आपल्याकडे कोणी पाहुणं वगैरे येईल त्यांना चहा पाणी द्यायचं, किंवा मुलांना चॉकलेट पण देऊ शकता तुम्ही. हा पंचमहायज्ञ झाला, याने पण आपला पितृदोष कमी होत असतो. तर बघा, आजच्या दिवशी सेवा काय करायची आहेत, तर संध्याकाळी पण तुम्ही बघा, तुळशीजवळ तुपाचा दिवा लावायचा आहे, धूप दीप लावायचंय, आणि बाहेर पण दरवाजामध्ये एक तुपाचा दिवा लावायचा आहे. याने काय होतं, लक्ष्मी प्रसन्न होत असते. आणि संध्याकाळच्या वेळेस बाहेरचा दरवाजा, आपला मेन डोर असतो, तो थोडा वेळ उघडा ठेवायचा आहे. आणि आज दिवसभरात आपण सेवा काय करू शकतो, तुम्ही संक्षिप्त छोटं भागवत वाचू शकता, विष्णू सहस्रनाम वाचू शकता, ओम नमो भगवते या मंत्राचा जप करू शकता 108 वेळा, किंवा तुम्हाला जसं जमेल तसं. अजून तुम्ही म्हणजे नित्यसेवेमध्ये बरेच मंत्र स्तोत्र वगैरे आहेत बघा, तेही करू शकता, तुम्हाला जसं यथाशक्ती जमेल तसं. याचबरोबर आपली नित्यसेवा करणं खूप महत्वाचं आहे. स्वामी महाराजांचे स्वामी चरित्राचे 3 अध्याय आणि 11 माळी ही सेवा तुम्ही रोज करू शकता. बघा, नुसतं उपवास करून म्हणजे देव प्रसन्न होत नसतो, त्याच्याबरोबर सेवेची जोडी पाहिजे. आणि ज्यांना उपवास करणं शक्य नाही त्यांनी ह्या सेवा आवर्जून करा, जेणेकरून तुम्हाला एकादशीचं पुण्य भेटेल. अजून आपल्या नित्य सेवा ग्रंथामध्ये विष्णवे ओम वत्से श्री वत्संधारायण वत्से मुक्ता षडाक्षरम हा मंत्र आहे बघा. हा मंत्राचा तुम्ही पांडुरंगाचा मंत्र आहे, त्याचा तुम्ही जप करू शकता. जे तुमच्या घरात घराच्या आजूबाजूला जे पांडुरंगाचं मंदिर असेल किंवा कोणतेही मंदिर असेल, तिथं जाऊन तुम्ही दर्शन घेऊ शकता. आजच्या दिवशी तुम्हाला जे काही यथाशक्ती दान करायचं ते दान तुम्ही करू शकता. गायला चारा, म्हणजे कोणाला अन्नदान, वस्त्रदान असे करू शकता एकादशीच्या दिवशी, याचंही खूप पुण्य असतं बघा. तर अशी ही सेवा तुम्ही सर्वांनी आवर्जून करावी. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. जे चांगलं असेल तर तुम्ही घ्यावं, जे काही तुम्हाला म्हणजे पटलं नाही ते माझं मला परत. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ, अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त. भेटूया पुढच्या व्हिडिओ सोबत. श्री स्वामी समर्थ.